हे चिमण्या उठ. तर आता बैलांना घेऊन जायचं कामावर. ह्यांना सकाळी कुट्टी खायला टाकली होती, तर बैलांनी कुट्टी खाल्लीच नाही. ह्याला वैरण आणि नेपेर दोन्ही मिक्समध्ये टाकलं होतं. तर ह्या बारक्या बैलांतर कुट्टी खाल्ली नाही, मोठ्याने खाल्ली असेल. मोठ्याने बऱ्यापैकी खाल्ली, थोडीशी राखली, थोडीफार तर राखतात असते. तर मी आता आपल्या बैलांना कामावर घेतले, बैलांना झोपले आणि त्यांच्याकडून थोडं काम पण करून घेतलं आहे. तर हे बघा, हे तास आहे ना आपण आता शेवटपर्यंत आणलं आहे. तर काढत आता गाजरं काढलेत, तर ते भैया आणि आई गोळा करतात गाजरं. तर ते गाजर गोळा करायचे ना असे इथं ढिगुरावर टाकून द्यायचे. मग थोड्या वेळाने हे ढिगुरा घेऊन तिकडं बोरीच्या सावलीत टाकायचं आहे. तर समोर आई आणि इथं भैया दोघं व्यस्तात गाजरं. हे गाजर आहे ना मी काम करता करता खातो ना, तर त्याच्यामुळे ह्याला जी माती लागली असते ना ती म्हणजे पूर्ण निघतच नाही, मुळ्याला राहतच असते माती. तरी माती पण माझ्या खाण्यात येते बरं का. म्हणजे बघा इथं गाजराची थोडीशी एक सांद असते ना, तर इथं गाजराच्या मध्ये जी माती बसते ना तर ऋतून गाजराच्या गड्यामध्ये म्हणजे ते असतात खड्डे खड्डे गाजराला, तर त्याच्यात माती बसते ना तर ती निघतच नाही, मग ती खाण्यातच येते माझ्या. आणि गाजरात आपल्या शेतातले आणि त्याच्यामुळे धुयची तर काही गरज नाही, पण थोडीफार माती खाण्यात येते ह्या गाजरासोबत. ह्या गाजराच्या बाजूच्या शेतात ज्वारी पेरली होती, पण नीट उगवलीच नाही. एकदा भिजवली तरी पण उगवली नाही. मग ती ज्वारी आपण सोडूनच दिली, तर त्याच्यामुळे कुठं कुठं उगवलेली. तर हे बघा ही अशी, पण हे आता आपण सोडूनच दिली. हुरडा पेरला होता, पण हा बघा ना कुठं कुठं पातळच उगवलं आहे. इकडच्या कोपऱ्यात तर लयच पातळ उगवलं आहे आणि तिथं मध्ये थोडासा बरा उगवला आहे. तर त्याच्यामुळे त्याला भिजवलं वगैरे नाही, काय नाही, सोडूनच दिलं. त्याच्या बाजूला आपण 2 तास वाटाण्याची पेरली होती, तर ही वाटाण्यात आपल्याला घरी खाण्यासाठी. पण ह्यांना पण पाणीच दिलं नाही, कारण की एवढ्याच्या वाटाण्याला इथं पाणी आणायचं कसं. मग गाजराच्या शेतात पाणी गेलं असतं आणि गाजराला पाणी द्यायचं नव्हतं, तर त्याच्यामुळे हे वाटाण्याचे झाडं पण आता सुकून चाललेत आणि सुकूनच जातील. पण काय करणार बघा ना, फक्त एवढंसं छोटंसं पट्टा आहे वाटाण्याचा, मग त्याच्यामुळे तेवढ्याला भिजवायला पण परवडत नाही ना. त्याच्यामुळे वाटाणे पण आता आपण सोडूनच दिलेत. वाटाणे सोडून दिले, ती मागची ज्वारी उगवली नाही त्याच्यामुळे सोडून दिली. एवढं गाजराचं शेत रिकामं झालं ना, ह्याच्यात आपण भुईमुगाच्या शेंगा किंवा गुरांना चारा करू, म्हणजे उन्हाळ्यात. आणि दारे तर आता आपले जूनपर्यंत कंटिन्यू चालूच आहेत दारे. उन्हाळ्यात पण आपल्याला थोडंफार शेत पेरायचं आहे, चारा पिकं वगैरे, तीळ पेरायचं आहे, भुईमुगाच्या शेंगा पेरायच्यात खायला. तर त्याच्यामुळं दारे तर आता कंटिन्यू चालू आहेत. ऐक, चला बैल आता जागेवर बांधले त्यांच्या सावलीत. आज त्यांना उन्हात बांधलं नाही, कारण त्यांना बाहेर खायला टाकायला काही नाही सध्याला. त्यांची सकाळची कुट्टी राहिलेली खातील ते. आता हे गुरं सोडून द्यायचे चरायला, खिल्लरीन ते जाणारे चरायला. मला आज जमलंच तर गांडूळ खतावर पाणी पण मारायचं आहे. आणि ही गाय काय आणखीन वेली नाही, 2 दिवस आधीच मला वाटलं वेती काय. तिने कास चांगली केली बरं का. लांबून जरी लहान वाटत असेल ना, तरी 10 लिटर तर ती दूध नक्कीच देईल. 10 लिटर देईल ती आरामात दूध. म्हणजे दूध म्हणजे ते वासराचं ना आपल्या दोघांचं पकडून 10 लिटरची गॅरंटी वाटते तिची. हे बघा कास वगैरे छान केली तिने. आणि हे बघा इथं खड्डा पडला आहे ना, तरी वेईल ती 2 दिवसात, पण ती अंगाला हातच लावत येत नाही. चल हाय सीता, हे गावळे चल ना. चल आता हे गुरं सोडले चरायला. पप्पांना गुरं सोडून देतो. गाजरं तर झालेत काढायचे. भाई आणि आई गोळा करतात. मी अर्धे गाजर गोळा करू लागलो, म्हणजे त्या बोरीच्या झाडाखाली आणून टाकले. काबरी थांब, चल काबरी. सीता सीता होय. हो रे हिरिया, थांब, तुझ्याकडे मी बघायचंय. खालच्या गोट्यातले गुरं पण सोडले चरायला, ते तर अदुगर आले रस्त्यावर. चल रे. हाय ए वृंदा वृंदा हो, वृंदा ए, चल चल इकडे चल. वृंदा ए, चल ना गाय, चल. हे स्टॅलिन चल. अहो काही स्टॅलिन कुठून चालली उलटी. स्टॅलिनने पण आता चांगली कास केली बरं काय बघा आता. हां छान कास केली, तशी ती कास कमीच करणार.
नाही तर वेल्यावर कास करेल, कारण तिच्या आईने पण कास कमीच केली होती. आता स्टॅलिनला तिथून जाता येणार नाही, अशी गाय गेली तिथं. तळ्याकडे न्यायचीत का? बर. आता हे गुरं चरायला किती जाते? ते 3 3 2 6 3 9 3 12, सगळे टोटल 12 गुरं चरायला जातात. म्हणजे भरपूर गुरं आहेत ना हे चरायला. तर एवढा मोठा ढिगूर आज गाजरे काढलेत. आज सगळ्यात जास्त रोजच्यापेक्षा आज लय मोठे गाजरे काढलेत. एवढे गाजरे, तर ह्याच्यात पूर्ण गाजरं किती होते तुम्हाला सांगतो. एक 7 कॅरेट गाजरं निघतील ह्याच्यात. तर हे 7 गाजरं, तर इकडं आईचं काम चालूच आहे. ते गाजरं नीट करायचे, म्हणजे तेव्हा त्याचा ते पाला काढायचा, तसा पाला कापायचा. ज्याला मुळ्या आहेत तर त्याच्या मुळ्या काढायच्या. म्हणजे बघा हे असे घासून मुळ्या काढायच्या. आणि ज्याला मुळ्या नाहीत त्याला मग आई डायरेक्ट काढतीन टाकून देते. अशाला मुळ्या वगैरे जास्त नसल्या की डायरेक्ट काढून टाकून द्यायचं. हे आत्ताच बघा थोडंसं आईने चाकून इथं घासलं आहे, कारण की ह्याला मुळ्या होत्या बारकाल्या, आणि ह्याला मुळ्या नाहीत ना तर हे असंच टाकून दिलं. तर असं राहतं. बारकाल्या मुळ्या म्हणजे हे बघा आता माझ्या अंगठ्यापाशी ह्याच्या मुळ्या आहेत ना ह्या गाजराला, तर ह्या मुळ्या म्हणजे ह्याला जारवा म्हणतात. तर जारवा आई बताईने काढून घेते, म्हणजे गाजर स्वच्छ दिसावं म्हणून. हे 2 तर लय मोठाले गाजर आहेत. गाजर नॉर्मल साईजचं केवढं पाहिजे माहिती का? आता हे माझ्या हातातले आहेत ना, हे जरा जास्तच मोठे गाजर आहेत, जास्त मोठे पण नाही. तर हे बघा मी हातात एवढं गाजर पाहिजे होतं, म्हणजे गिऱ्हाईकाला घ्यायला सोपं जातं, खायला वगैरे, कापायला पण. आणि मोठं आहे ना तर किलोमध्ये गाजरं पण कमी बसतात आणि कापायला वगैरे जरा अवघड आहे. तर त्याच्यामुळं गिऱ्हाईक जास्त करून ह्या मीडियम साईजच्या गाजराला पसंती देतात. असे तर आज लई मोठं काम आहे आईला, हे गाजरं खोडायचे आणि 3. चला मी आता हिऱ्याला वगैरे खायला टाकतो. बैलांना तर ते पहिले कॅरेटमधलं खात्यातच. जर शेळ्यांना आता गावरान गुरं चारायला गेले ना तर भैया गेलाच घरी जर शेळ्यांना खायला टाकायला. मग हिऱ्याला पण ठेवीन भैया, नाही ठेवलं तर मी ठेवीन. आणि मला काम असतेच काहीतरी. हिरे ना आता लय भुकजलाय, त्याला एकदमच मी नेपेर खायला टाकतो. एवढा नेपेर त्याला एकदम टाकलाय, तर ते सगळं नेपेर खाऊन घेणार आहे. मित्रांनो मी आलो होतो काटणातल्या शेतात. काल बैलांनी ताक खाल्ला नाही ना, तर त्याच्यामुळे त्यांना आज गवत न्यायला आलतो. तर हे बघा ना, हे बांधाल तर गवत आहेच, पण आपल्या ऊसात हे गवत किती वाढले. हे गवत मी तर रात्री दाऱ्यावर आलतो ना, मी सहजासहजी ऊसाकडे नसतोच ना, म्हणजे दारे वगैरे नसतो. आणि मशागत पण यावर्षी आपण ऊसाला केली नाही, त्याच्यामुळे मी इकडं नसतोच. रात्री दारे द्यायला आलो तर अंधारात बघितलं तर ऊसात सगळं गवतच आहे. मग म्हटलं आज म्हटलं की बैल ताकात नाही तर त्यांना गवतच न्यायला यावा. तर आता आलो होतो काटूनात, गवत पण कापून झाले. तर हे बघा इथं एवढा बंडल मी गवताचं कापलं आणि बाहेर थोडंसं नेऊन ठेवलं ऊसाच्या, कारण थोडं थोडं झालं ना, मी बाहेर नेऊन ठेवलं तिकडं ऊसाच्या. मग सगळं, आणि मी मोटरसायकलवरती आलो आहे. मग बैलांसाठी आणि हिऱ्यासाठी हरण्याला आणि त्यांना तर कुट्टी खायला टाकली भैयानी. आणि नेमकं काय झालं, नेपेरची आणि वैरींची दोन्ही पण कुट्टी भैयानी जरशा गायला टाकली आणि बैलांना कुट्टीच नव्हती. मग त्याच्यामुळं, आणि हरण्याचं तर झालं फक्त 3 पांढऱ्या बैलांसाठी एवढं गवत घेऊन चाललो मी. आणि एक गट्टुडं नेलं मोटरसायकलवर, तर त्यांचं संध्याकाळचं ॲडजस्ट होऊन जातं. आता हे गवत सोडतो. हे एवढं गवत आणलं आहे ह्या तिघांसाठी, पांढऱ्या बैलांसाठी. तर एवढं गवत बसू दे ह्यांना. हिऱ्याला आधी टाकून घेतो, बैलांना बी टाकावं लागेल त्यांच्या जागेवर, म्हणजे कसं सोडलं की जागे येतात. लय भूक लागली गोऱ्याला. धर, कुठून खावा त्याला कळा ना. हा लागलं खायला. चिमण्या चल जा, थांब तू थांब, चल सरजी. बैलाला माहिती आहे बाहेर गवत टाकले खायला. चिमण्या बरोबर गेला गवत खायला. ए चिमण्या, आईला गवत आवडत नाही वाटतं चिमण्याला. तर ह्या बैलाला गवत नाहीच आवडणार, कारण ह्यांना लय चांगलं खायला लागतं. आणि गवत थोडं कसं आहे ना, जरा वाढलेलं आहे ना, जरा निवार आहे. हे सरचे इथं ना, हे सरचे फुटीकडे चल. चिमण्याला तर गवत नाही आवडलं बघा. चिमण्या तिकडे टाईमपास करतोय, त्याला गवत टाकलं मी त्याच्या रोजच्या इथं बाहेरच्या जागेवर खायला. सरजाला गवत नाही आवडलं, चिमण्याला तर आवडलंच नाही. नाही तर आवडलं ना, ते सोडलं की त्या गवताला जाऊन खातो. पण ह्या बैलाला, ह्यांना कसं ना, बैलाला लय चांगलं खायला लागतं, नाही ते असंच खातच नाहीत. आता सरजा पण बघा, एक घास पण त्या गवताचं घ्याय नाही. खा रे बाबा.
यांना कसं मेथी घासायची वगैरे सवय लागली ना तर चांगलं पाहिजे. आणि हे गवताला काय प्रॉब्लेम आहे, हे पण चांगलं गवत आहे, फक्त ह्याचा हिरवटपणा कमी झाला आहे आणि वाढलं आहे जास्त, तर त्याच्यामुळे थोडंसं निबार झालं आहे. मग एवढं पण नाही, खाण्यासारखं आहे, कुट्टी केली तर खातील. आणि जर्शकांना टाकलं ना तर जर्शका पूर्ण गवत खातील. पण हे बैल नाही खाणार, लय नाटके करते. तिकडे हिऱ्या गवत खातोय हे, पण हे चिमण्या आणि सारज्या खात नाहीत. चिमण्या तर बघा इकडं तिकडं मोकार फेरेन आणि ह्या सारज्या शिंगांनी त्याला खेळेन, पण गवत खाणार नाही. मी चिमण्याला त्या लाकडाला बांधतो, मग थोड्या वेळाने गुपचूप खायला लागेल. आता त्याला ते आवडत नाही गवत, त्यांना पाहिजे मेथी घास खायला. पण मेथी घासाचं सध्याला थोडं शॉर्टेज आहे. मागच्या हप्त्यात लय कापला ना तर 1-2-3 दिवस बाकी आहे मेथी घासाला. मग उद्यापासून टाकायचं मेथी घास ह्यांना खायला. किंवा आपला खपली गहू आहे ना, तर हा निसवायला सुरुवात झाली बरं का. मला लगेच दिसते बघा इथं, ह्याच्या बियामध्ये बघा हे, ह्याला मी बाहेर काढू थोडंसं, ह्याला मदत करतो बरं का थोडी. तर हे बघा हे असं आलं बाहेर, याला मदत नव्हती करायला पाहिजे, पान आता चुरगळल्यामुळे सुकून जाईल, पण हे असं आलं आहे. तर मला जवळ आलं की लगेच म्हटलं अरे पाना इतके उभे कसं काय त्या गावाचे. तर हे बघा माझ्या बोटाच्या मध्ये ह्याची ओंबी आहे, म्हणजे एक 8 दिवसात हा गहू निसवल. आणि ह्याला भिजवायचं पण आता, कारण की मागच्या रविवारी भिजवलं होता आणि ह्या रविवारी त्याला 8 दिवस होतील. तर त्याच्यामुळं नाही, मागच्या शनिवारी भिजवलं होतं आणि रविवारपासून रात्रीची लाईट आहे. मग मागचा शनिवार ते शनिवार 8 दिवस झाले, याला पाणीच नाही. आणि 2-3 दिवसांनी भिजवायचं, म्हणजे एक ताण तर झाला आहे. म्हणजे गव्हाला ताण पण द्यावा लागतो, जास्त पाणी पण जमत नाही. तर ताण पण भेटला आता गव्हाला 7-8 दिवसाचा. आणि जी पानाची जाडी वगैरे लय मस्त आहे, मला तर आवडला. आणि आपला खपली काटोनातला खपली गहू ना, तर तो पण असा येईल असं वाटतंय. तर आता हाईट दाखवतो तुम्हाला, माझ्या कमरेपर्यंत तर हाईट झाली ह्याची, म्हणजे चांगला वाढला आहे. आणि सगळं कसं एक लेवल. मी आज आहे ना इथलं पण सगळं शेत आहे ना, तर सगळ्या शेतात राऊंड मारला आहे. कारण की मागच्या हप्त्यात, म्हणजे हा गेलेल्या हप्त्यात रात्रीची लाईट होती आणि उद्या रविवार आहे, उद्यापासून दिवसाची लाईट येणार आहे. तर मग दिवसाच्या लाईटीत सुरुवातीला कुठलं शेत भिजवायचं काय वगैरे जरा अंदाज बघितला, कुठलं शेत पाण्याला आलं आहे काय वगैरे, किंवा कसं भिजवायचं काय. तर उद्यापासून मग परत आपली 30 ड्युटी दारे चालू. हे पाचट आणलं आहे, तर हे टाकायचे शेताच्या जागेवर. इथं थोडं शेण वगैरे ना खाली. आणि 1-2 दिवस झाले मी शेण काढलं नाही, कारण की आपल्याला नवीन ताडपत्री आणायची तिथे बेट टाकायला. तर शेण काढलं नव्हतं, तर शेण पण मी थोडंसं साईडला वडलं आहे. तेव्हा तिकडं पलीकडं थोडंसं ढिगारा गेलं आहे आणि इकडं पण साईडला वडलं आहे. आणि इथं टाकतो पाचरट, म्हणजे जरी सीतावेली तरी तिला काय अडचण येऊ नये. म्हणजे एवढं जास्त पण नाही टाकायचं की तिला लय शेव होईल, पण थोडं टाकून घेतो पातळ पातळ, म्हणजे ते पिल्लू आहे ना शेणात भरणार वगैरे नाही पिल्लू, म्हणून बघा इकडं असं टाकतो. आणि कसं तिला सवय पण होऊन जाईल. हे पाचरट असं पातळ पातळ टाकतो. काय होतं, गाय विल्यानंतर ना ते वासराला तसंच चाटते. आणि वासू ओलं असतं ना, तर थोडंफार अंगाला शेण वगैरे चिटकतं वासराच्या, आणि गाय तसंच चाटते ती त्याला. त्याच्यामुळे थोडं थोडं पातळ टाकले म्हणजे हे होणार नाही, गाय घाण चाटायची नाही, म्हणजे शेण वगैरे चाटायची नाही. आणि काय होतं, नवीन जागेवर बांधली ती, तर तिला जरा अनकम्फर्टेबल वाटतं, म्हणजे साईडला बाजूला घेतल्यावर. म्हणून तिला आपण रोजच्याच जागेवर राहून देऊ, म्हणजे इथं काय त्रास होणार नाही. आणि तशी ऑलरेडी ही जागा आहे ना, जागा सगळी मऊ आहे बरं का तिला बसायला. म्हणजे पाचरट टाकले ना, पाचरट्याच्या आधी पण तिला खाली जागा चांगली स्वच्छ मऊ, ती आरामात बसू शकते अशी जागा होती. पण तरी पाचरट टाकले, कारण की आजूबाजूला जरा बरं वाटेल तिला, आणखी बरं वाटेल. मग त्याच्यामुळे बघा असं पाचरट टाकून घेतलं तिच्या जागेवर. पाचरट टांगवायचं पण झालं, म्हणजे मस्त ते ह्याच्यावर बसल वगैरे. मला 1-2 दिवस आधी करायचंच होतं, पण थोडं राहून गेलं, मग ती वेली नाही. आणि त्या दिवशी तिला तिकडं खाली घेऊन बघितलं ना ते लिंबा झाडाला, तर ह्या ग्रुपमधून जरा बाहेर गेली ना ती, जरा अनकम्फर्टेबल, म्हणजे एकटं वाटते तिला. ह्या ते गौरांग काबरी तिच्या सोबतची गुरं आहेत ना, तर तिथून तिला वेगळं नेलं ना, जरा तिला एकटं वाटते. त्याच्यामुळे तिला इथंच राहून द्यायचं आहे. आणि ती गाय आल्यावर मी बघतो तिला बांधल्यावर तिला बरं वाटतंय का. जर तिला बरं वाटत नसेल नाही, पाचराट तिला जर अडचण करत असेल ना तिच्या हावभावावरून, तर हे पाचराट मी काढून टाकतो. हे म्हणजे हे सगळं गोळा करतो आणि तिकडे ढकलून देतो बाजूला, जर तिला चांगलं नाही वाटलं गायला तर. बैल खायला बरं का, भूक लागली होती त्यांना, माहिती त्यांना कळलं की आपल्याला संध्याकाळच्याला ह्या गवताशिवाय दुसरं काय भेटणार नाही, म्हणून त्यांनी खायला सुरुवात केली बांधल्यावर. आणि मी हे लहान लहान ऊसाचे कोमाळे आणले होते ते हिऱ्याला टाकायला, कारण म्हटलं जरा हिऱ्या खाईन ही कोमाळे,
तर हिऱ्या खातोय पण, तर सोबत थोडं गवत घेतो. मग आपण टाकले होते हिऱ्याला हे कोंबाळेच वाड्याचे. थांब दर. हां, तर तो अगोदर वाहाडं खाणार, कारण की त्याला गवतापेक्षा जरा वाहाडं आवडते. आणि उरलेलं गवत ह्यांच्या पुढे टाकून देतो. हे बघा, हे गवत टाकलं इथं, खा नाहीतर वायाला लावा. फक्त चिमण्याकडे जरा गवत घेतो, कारण सरच्या मागे सरक बाई, सरक माग सरक. हां, आज जरा माग सरक ना. हे चिमण्याकडे होती थोडं गवत. हां बस, आता संध्याकाळचं काम संपलं बैलांचं. आणि भाई यांनी तिकडे जर शेळ्याला गाजर खायला टाकलेत, म्हणजे गाजराचा पाला. ह्या गुलाबाला भैयानी कट केलं होतं ना, ह्याला कळ्या बघा ना किती आल्यात. हे बघा, इकडं वरनं सगळ्या कळ्याच आहे झाला, पलीकडं गुच्छे. हे बघा, इथं माझ्या हातामध्ये ना सगळ्या कळ्याच आहे झाला. जिथं भैयानी कट केलं ना तिथं सगळीकडे कळ्या आहेत. इथं वर कट नाही ना केलं तर वरच्या शेंड्याला बघा कळ्याच नाहीत, म्हणजे उगा 1-2 फुलं आहेत आणि वर जास्त कळ्याच नाहीत. पण इथं कट केलं होतं नाही खालचे फांदे मोठाले, तर ह्याला बघा कळ्या, तिकडं पलीकडं कळ्या, भरपूर कळ्या आल्यात. आणि भाई असं तर ह्या झाडाला बी कट करतो ना, तर त्याच्यामुळे ह्याला, आणि ह्याला तसे नॅचरली पण जास्त फुलं येतात, पण भैया लईच कट करतो ह्याला, तर त्याच्यामुळं ह्याला बी लई कळ्या येतात. आता इथं बघा, हे फाटा कट केला आहे ना, तर ह्याला नवीन नवती येते, नवतीसोबत कळ्या येतात. तर त्याच्यामुळे इथं कट केलं आहे, इथं पुढं कट केलं आहे. आणखीन त्या फांड्याचे फुलं तोडून झाले की भैया बघा, इथं हे फाटा कट केला आहे, इथं वर कट केलं आहे. तर त्याच्यामुळे हा बघा, इकडे ही नवीन पालवी आली ना, तर हिच्यातून कळ्या येतात भरपूर. त्याच्यामुळे कंटिन्यू फुलं चालूत गुलाबाचे, पण लक्ष दिल्यावरच कंटिन्यू राहतात. आता दिवस मावळायला लागला बरं का, म्हणजे दिवस मावळूनच एक 20-25 मिनटात, म्हणजे अर्ध्या तासात दिवस मावळून म्हणजे सगळे गुरं घरात न्यायचेत. घरात म्हणजे त्यांच्या गोट्यात न्यायचेत. तर तेव्हा आई गाजरं काढते ना, तर तिकडं ती मेंढटास बांधली. ती मेंढटास, ह्या 3 जर्शा गाया, 2 बैल, हिऱ्या, हरण्याला तर मी आत्ता लगेच जागेवर नेणार आहे त्याच्या. पण बाकीच्या ह्या बैलांचं ह्यांचं खाऊन झालं ना, मग हळूहळू त्यांना पाणी पाजायचं आणि जाग्या बांधायचं त्यांच्या. आपल्या गावात ना हे पिवळे झाडं मोहरीचे आहेत बरं का. ते बघा तिकडं पलीकड लांब आलेत ना, तर इकडे ही मोहरी न टाकताच ॲटोमॅटिक म्हणजे स्वतःहून उगवते. तर हिला शेंगा बघा किती दाट आले शेंगा. आणखीन तर फुलं आहेत, आणखीन शेंगा येणार आहेत हिला. ह्या आधी आलेल्या शेंगा, ह्या पिवळ्या फुलांच्या जागा सगळ्या शेंगा येणार आहेत. तर ह्या पट्ट्यात अशी मोहरी, म्हणजे आपल्याला मोहरी विकत घ्यायची गरज पडत नाही. आपल्याला कामापुरती मोहरी आपल्या शेतात स्वतःहून उगून येते.